वर्ग 10वा विषय गणित भाग 1. गणित भाग 1 चा आपण पेपर पाहणार आहोत. बहुपर्यायी प्रश्नपत्रिका, जो दरवर्षी बोर्डाचे पेपर येण्याआधी हा पेपर येत असतो प्रत्येक स्कूलमध्ये. आणि हा पेपर एकूण गुण 10 मार्काचा असतो. यामध्ये 4 ऑप्शन असतात. 4 ऑप्शन मधून ए, बी, सी, डी यामधील ज्या प्रश्नाचं उत्तर ए असेल तर ए लिहायचं, बी असेल तर बी लिहायचं, सी असेल तर सी आणि डी असेल तर डी लिहायचं आहे. तर यामध्ये आपल्याला 10 प्रश्न दिलेले आहेत. 10 पैकी 8 मार्क्स पर्यंत आपल्याला मार्क्स मिळणे जास्त आवश्यक असते, जेणेकरून तुम्ही पास होऊ शकता. तर आपण गणित भाग 1 मधील आपण सर्व प्रश्न पाहूया. बहुपर्यायी प्रश्नपत्रिका वर्ग 10वा. तर पहिला प्रश्न आहे ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर पहिला प्रश्न आहे. प्रश्न पहिला, जर एका अंकगणितीय श्रेणीसाठी d इज इक्वल टू 5 तर t 18 मायनस t 13 इज इक्वल टू किती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी. ऑप्शन सी वर आहे 25. ऑप्शन सी 25 ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. ए, बी, सी, डी यामधील आहे ऑप्शन सी 25. तर ते तुम्ही चौकटीत लिहू शकता. चौकटीत याला उत्तर लिहायचं आहे सी. ऑप्शन सी पहिल्याचं उत्तर. तर दुसरा प्रश्न आहे, एक फासा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर 3 पेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी. ऑप्शन बी ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. 1/3. 1/3 ऑप्शन बी ते तुम्ही चौकटीत लिहायचं आहे ऑप्शन बी. साईडला एक चौकट आहे, त्यामध्ये तुम्हाला इथे उत्तर लिहायचं ऑप्शन बी. तर तिसरा प्रश्न आहे, जीवनावश्यक वस्तूंवरील वस्तू व सेवा यांचा कर दर रिकामी जागा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी 0%. तर जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू व सेवा यांच्यावर कर किती आहे? तर 0%. याच्यावर जीएसटी आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी. ते तुम्ही चौकटीत लिहायचं आहे ऑप्शन सी. तर चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणतेच वर्ग समीकरण नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए, x² + 4x = 11 + x². तर ऑप्शन ए याचं उत्तर आहे. ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. पाचवा प्रश्न आहे, वर्गीकृत वारंवारता सारणीतील संचित वारंवारतेचा उपयोग रिकामी जागा काढण्यासाठी होतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी. ऑप्शन बी मध्य. ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. ऑप्शन बी चौकटीत लिहायचं आहे बी. तर सहावा प्रश्न आहे, ब्रॅकेटमध्ये -1, 7, 2, 4 या निश्चितांची किंमत किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी. ऑप्शन डी ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. -18. ऑप्शन डी -18 ते तुम्हाला चौकटीत लिहायचं आहे ऑप्शन डी. तर सातवा प्रश्न आहे, अल्फा आणि बीटा ही 2x² + 6x - 5 = 0 या वर्गसमीकरणाची मुळे आहेत. तर अल्फा प्लस बीटाची किंमत किती असेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी. ऑप्शन बी आहे -3. ऑप्शन बी -3 ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आणि तुम्हाला चौकटीत लिहायचं ऑप्शन बी. आठवा प्रश्न आहे, 50% लाभांश घोषित केलेल्या कंपनीच्या 10 रुपये दर्शनी किमतीच्या एका शेअरवर किती लाभांश मिळेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी. ऑप्शन बी 5 रुपीज. 5 रुपये मिळेल ऑप्शन बी. ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आणि चौकटीत लिहायचं आहे बी. तर नववा प्रश्न आहे, 4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना y ची किंमत किती असेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी. ऑप्शन बी मध्ये आहे 3. ऑप्शन बी 3 हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर चौकटीत लिहायचं ऑप्शन बी. आणि 10वा प्रश्न आहे, एका अंकगणितीय श्रेणीचे पहिले पद 1 असून n वे पद 20 आहे. जर n = 399 आहे तर n किती असेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी. ऑप्शन बी 38. ऑप्शन बी 38. ऑप्शन बी ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आणि चौकटीत ऑप्शन बी लिहायचं आहे. मला असं वाटते गणित भाग 1 मधील तुम्हाला सर्व एकूण 10 प्रश्न समजले असेल आणि त्याचे उत्तर पण समजले असेल. बहुपर्यायी प्रश्नपत्रिका समजली असेल असं मला वाटते. तरी समोरील प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डेली व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा.